नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्योजकतेची मूलतत्वे या चौथ्या सेममध्ये आपण आजपासून दुसऱ्या युनिटला सुरुवात करतोय. हे दुसरं युनिट जे आहे हे सर्व्हिस अँड ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप आहे. सेवा आणि कृषी उद्योजकता. याच्यामध्ये सेवा उद्योजकता हा पहिला पार्ट. आपण याच्यामध्ये सेवा उद्योजकतेचा अर्थ, प्रस्तावना, व्याख्या, सेवा उद्योजकती संकल्पना, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका आणि सेवा क्षेत्रातील संधी यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तसेच आपण कृषी उद्योजकता या दुसऱ्या भागामध्ये कृषी उद्योजकतेची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, कृषी उद्योजकता संकल्पना, कृषी उद्योजकतेचे महत्त्व, कृषी क्षेत्रातील उद्योजकीय संधी, कृषी उद्योजकतेपुढील आव्हाने या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर यातला पहिला भाग आपण सेवा उद्योजकता त्याचे अर्थ आणि संकल्पना या भागाला आपण आज सुरुवात करूया. सेवा म्हणजे सर्व्हिस, पण आपल्याला सर्व्हिस म्हणजे नोकरी असं आपल्याकडं रूढ आहे. तर तसं नाही आहे. सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि सेवा या कशा असतात, काय असतात, आणि त्याच्यामध्ये व्यावसायिक सेवा आणि बिगर व्यावसायिक सेवा म्हणजे पैसे मिळवण्यासाठी ज्या सेवा केल्या जातात आणि खरोखर ज्याचा सेवाधर्म म्हणतो आपण, निस्वार्थी भावनेतून केलेली सेवा, हा बिगर व्यावसायिक सेवा असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आता सेवा क्षेत्र जे आहे, आता हे उद्योजकतेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त करू लागलेलं आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी ती एक जीवनवाहिनी असते. म्हणजे कोणताही देश असू दे, आज प्रत्येक देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सेवा क्षेत्राला महत्त्व द्यावं लागतं. सेवा क्षेत्र हे सध्या जागतिक स्तरावर सर्वात मोठे आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. किंबहुना आपल्याकडं भारतामध्ये याला खूप वेळ लागला, पण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. विशेषतः अमेरिका, युरोपियन कंट्री असतील, या ठिकाणी सर्व्हिस सेक्टर खूप वेगाने विकसित झालं आणि खूप पूर्वी विकसित झालेलं आहे. सेवा क्षेत्र इतर सर्व क्षेत्रापेक्षा अधिक लोकांना रोजगार पुरवतं. हेही खूप महत्त्वाचं याच्यामध्ये भाग आहे. साधारणतः आपण बघतो 60-65% आता सेवा सेक्टर आपल्याकडं झालेलं आहे. GDPचा विचार केला तर जवळजवळ 57% पुढे येणार आहे त्याच्या आकडेवारी, आणि 25-30% आता मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आलेलं आहे. आणि जे आपण ज्याला सेकंड सेक्टर म्हणतो, द्वितीय क्षेत्र, त्याचा वाटा मग राहिलेला याच्यामध्ये राहिलेला आहे. तर सेवा क्षेत्र हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला दिसायला लागलेलं आहे. अलीकडच्या काळात रोजगार आणि राष्ट्रीय मिळकत या क्षेत्रात लक्षणीय योगदान आहे. राष्ट्रीय मिळकत म्हणजे देशाचा जो काही इन्कम असतो आणि रोजगार पुरवण्याचा जो भाग असतो, त्या बाबतीमध्ये सेवा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संधी असलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वातंत्र्यानंतर भारतातील सेवा क्षेत्रात वाढीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. कारण कोणत्याही बाबतीमध्ये आपण स्वातंत्र्याच्या पूर्वीचा विचारच करू शकत नाही. कारण त्यावेळेला धोरणं, काही ज्या गोष्टी ठरवायच्या, म्हणजे सरकार आपण जे आज म्हणतो शासन, ते सर्व ब्रिटिशांच्या अखत्यारीमध्ये होतं. त्यामुळं तुमचा विकास करणं त्यांचा हेतू नव्हता. त्यांना त्यांच्या देशाला काय मिळतंय हा त्यांचा भाग होता. आता असा विचार केला तर भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण GDP म्हणतो, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट, सकल देशात उत्पादनामध्ये आपण बघतो की जवळपास 57% हिस्सा सेवा क्षेत्राचा आपल्याला दिसून येतो. आता 57% आकडेवारी थोडीशी इकडे तिकडे असू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात वेगवान व मोठ्या प्रमाणात विकसित होणारे क्षेत्र म्हणून सेवा क्षेत्र आज उदयास आलेलं आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे हे खूप अर्थपूर्ण आहे, महत्त्वाचं आहे, आणि पुढच्या अनेक गोष्टींमधून तुम्हाला
या वाक्याची प्रचिती येऊन जाईल. भारताच्या GDPमध्ये प्रबळ क्षेत्र म्हणून विकसित होण्याबरोबर 50%पेक्षा जास्त होल्ट आहे, म्हणजे ते प्रबळ क्षेत्र झालं. परदेशी गुंतवणुकीत वाढ, निर्यात व रोजगारात वाढ या सुद्धा सेवा क्षेत्रामुळं निर्माण होत असलेल्या गोष्टी आहेत. भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये विविध वैशिष्ट्ये आणि परिणाम असलेल्या विविध क्रियांचा समावेश होतो. आता भारतामधल्या सर्व्हिस सेक्टरचा विचार केला तर सर्व्हिस सेक्टरमध्ये जे जे काही आपण लक्षात घेतो त्यातल्या सगळ्या गोष्टीचा अजूनही विकास झालेला नाही. कारण त्याच्यामध्ये विविधता आहे, विविध वैशिष्ट्य आहेत, विविध प्रकार आहेत, त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. त्या सगळ्या क्रियांचा भारताच्या बाबतीमध्ये लक्षात घेता येतं आपल्याला. मग त्याच्यामध्ये हॉटेल असेल, निवास असेल, पर्यटन असेल, वाहतूक, साठवणूक असेल, दळणवळण असेल, वित्तपुरवठा असेल, विमा, रिअल इस्टेट, बांधकाम, वैयक्तिक सेवा, बिगर व्यावसायिक सेवा, सल्ला मार्गदर्शन सेवा असेल, शिक्षण असेल, मनोरंजन असेल, आरोग्य असेल, संदेशवहन असेल, माहिती तंत्रज्ञान, म्हणजे इत्यादी अनेक सेवा दिल्या जातात. सर्वसाधारणपणे भारतामध्ये या सेवा आहेत, पण याच्यापेक्षा भरपूर सेवा, कारण इथं सगळ्याची लिस्ट देणं अशक्य आहे, पण तुम्हाला माहिती व्हावं म्हणून काही या ठिकाणी गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्याला ज्या वेळेला सेवा क्षेत्रात वाढ होते त्याची का होते, त्याची कारणं या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. कारण सेवा सेक्टर हे अत्यंत महत्त्वाचं सेक्टर बनलेलं आहे. मग सेवा सेक्टरमध्ये जी सेवा दिली जाते ते सेवेच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कसं असतं की सेवा देणारा आणि सेवा घेणारा हा एकमेकांच्या समोर मॅक्झिमम प्रसंगी उपस्थित राहावं लागतं. आता काही सर्व्हिसेस असे आले आहेत की तुम्ही समोरासमोर नाही आले तरी चालतं, परंतु आपण जनरल ज्या वेळेला विचारात घेतो आणि सेवा कशी आहे, सेवा वस्तू दाखवता येते, सेवा दाखवता येत नाही. वस्तूची सॅम्पल तुम्हाला दिली जाते, सेवेची सॅम्पल दिली जात नाही. म्हणजे आपण एखादी सेवा घ्यायला गेलो, मला सॅम्पल दाखवा मग मी, असं होत नाही. मग त्याची प्रक्रियेची जी किंमत असते ना सेवेची, ती वास्तविक कमी असते. करामध्ये सूट, जलद औद्योगिकरण, सरकारचे पाठबळ आणि धोरण, तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळ, सेवा देण्यासाठी स्किल्डच मनुष्य लागतो, साधन संपत्तीची सहज उपलब्धता, निर्यात, मागणीत मोठी वाढ, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आता सर्व्हिस सेक्टरमध्ये व्हायला लागला आहे, दूरसंचार आणि संदेशवहन सुविधेमध्ये झालेली वाढ, ह्या सर्व्हिसच आज मानतात, आणि लोकांच्या जीवनशैलीत झालेली कमालीची सुधारणा. त्यानंतर मग LPGचं धोरण असेल, जागतिकीकरण आहे, उदारीकरण आहे, म्हणजे या प्रायव्हेटलायझेशन आहे, खाजगीकरण आहे, ग्राहकांच्या दृष्टिकोनातील व राहणीमानातील बदल, हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शहरीकरण वाढत चाललेलं आहे, म्हणजे या कारणामुळं सेवा क्षेत्रात वाढ चाललेली. ही सगळी कारणं आपल्या लक्षात येतात. आता सरकारसुद्धा पाठबळ द्यायला लागला, कारण त्यांच्या GDPमध्ये जर 50%पेक्षा जास्त हिस्सा असेल तर त्या सेक्टरला दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि त्याला आवश्यक असणारी जी साधन सामुग्री, कारण सर्व्हिस देण्यासाठी काही साधन सामुग्री आवश्यक असते, त्याची सहजपणे उपलब्धता करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आज काय झाले की संदेशवहन यंत्रणा ही कमालीची वेगवान आणि अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. आणि ही दुर्लक्षित गोष्ट करून चालणार नाही की आपल्या सगळ्यांच्या राहणीमानामध्ये, जीवनशैलीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येक ग्राहकाचा दृष्टिकोनच चेंज झालेला आहे. आणि शहरीकरण बघतोय, पुणे असेल, मुंबई असेल, तुम्ही 10 वर्षापूर्वी पाहिलेल्या सिटी आणि आत्ताची सिटी याच्यामध्ये फार मोठी कमालीचा डिफरन्स आपल्याला दिसतो. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण सेवा उद्योजकतेचा अर्थ लक्षात घेऊया.
सेवा उद्योजकता म्हणजे आपल्या ग्राहकांच्या हितासाठी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा संस्थेद्वारे तज्ज्ञ पद्धतीने केलेले कार्य. म्हणजे तुमचं हित साधण्यासाठी एखादं कार्य एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलं असेल तर दिस इज कॉल्ड सर्व्हिस. सेवा उद्योजकता म्हणजे एखाद्या कंपनीद्वारे आपल्या ग्राहकांना विशिष्ट व्यावसायिक सहाय्य प्रदान करणे होय. म्हणजे इथं पूर्णपणे व्यावसायिक पैसे देऊन दिली जाणारी सेवा हा भाग लक्षात घेतला. या उद्योजकतेमध्ये उत्पादन मूर्त नसते, उलट ते असे कार्य असते की जे तिसऱ्या पक्षाला वेगवेगळ्या भागात मदत करते. हाही भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहीत आहे वस्तू मूर्त असते, दिसते आपल्याला, पण सेवा ह्या अमूर्त असतात, दिसत नाहीत. आणि सेवा नाशवंत आहे. तुम्ही सेवा देत असतानाच, आता आपण परवा वाचलं वर्तमानपत्रामध्ये की 260 विमान प्रवास का 360 विमान प्रवासी क्षमता असणारे विमान फक्त एकट्या माणसासाठी दुबईला गेलं, मुंबई ते दुबई. अर्थात येताना त्यांना प्रवासी होते आणि त्या एकट्यानं फक्त 12,000 रुपयेचं तिकीट काढलं होतं, पण विमान ते न्यायला 3.5 लाख रुपये खर्च होता. म्हणजे 3.5 लाख रुपये खर्च असताना फक्त केवळ 12,000मध्ये मग वरचा लॉस, म्हणजे हे आपण बघतो ना. मग त्या वेळेमध्ये ते प्रवासी आले नाहीत तर दिली गेलेली सेवा नुकसान झालं, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण सेवा उद्योजकता म्हणजे व्यावसायिक हेतूसह एखादी क्रिया किंवा कार्यप्रगती प्रदान करणं, याला सुद्धा आपण सर्व्हिस एंटरप्रेन्योरशिप असं म्हणू शकतो. अर्थात ही क्रिया जी असते ना, ती व्यवसाय किंवा एखाद्या व्यक्तीस, मग ती सल्लामसलत असेल, लेखा असेल, अकाउंट म्हणतो आपण ज्याला, वाहतूक असेल, साफसफाईसारखी गोष्ट असेल. आपण साफसफाई बघा, BBC ग्रुपचं बघतो. म्हणजे कोरेगाव जवळच्या रहमतपूरचा गावचा असणारा तो मनुष्य, मग एक छोटीशी कंपनी, आपल्याला BVGचा अभ्यास आहे, पण दुर्दैवाने काय झालं आहे, या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला चौथा टॉपिक नसल्यामुळं आपण त्यांचा या ठिकाणी अभ्यास करत नाही. पण एक लहान कंत्राटदार ते 2,000 कोटीची उलाढाल असणारी आज कंपनी जी आहे, त्याच्या MDचा प्रवास, भारतातील सर्वात मोठी एकात्मिक इंटिग्रेटेड सर्व्हिस देणारी कंपनी आहे. सातारा जिल्ह्यातल्या रहमतपूर या गावातला हा खेडेगावातला मनुष्य आहे. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, 72चा जन्म आहे त्यांचा. म्हणजे ज्या वेळेला ते 6वी शिकत होते ना, तेव्हा कुटुंब पुण्यात स्थलांतरित झालं. एका लहान खोलीत ते राहत होते. आई शिलाई काम करायची आणि संसार चालवायची. वडील आजारी असायचे. अनंत अडचण असून सुद्धा त्यांना 10वीत 88% मार्क मिळवले. शाळेच्या मुख्याध्यापकांना डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आई पालिका शाळेत शिकवत होती आणि वडील अजूनही आजारीच होते. त्यामुळे डिप्लोमासाठी पुण्यातील शासकीय पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला, परंतु इलेक्ट्रॉनिकच्या डिप्लोमाच्या 2ऱ्या वर्षात असताना वडिलांचे हृदयविकाराने निधन झालं. गावाकडे ते कधी फळे विकायचे तर कधी आणखी काही करायचे. पुण्यात आल्यावरती शिक्षण घेत असताना अनेक छोटी छोटी कामं त्यांनी केली. त्यातून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणून फिलिप्ससाठी काम करण्यासाठी सुरुवात केली, पण त्यांना ते आवडले नाही म्हणून ते काम त्यांनी सोडलं आणि पुढं शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आईनं पुणे महानगरपालिका सहकारी संस्थेकडून त्यावेळेला 15,000 रुपयेचं कर्ज घेतलं आणि ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांना BTechला प्रवेश घेतला. आता बसच्या तिकीटासाठी पैसे नसल्यामुळं 42 किलोमीटरचं अंतर सायकलीने ते जायचे आणि यायचे. त्यांचा मित्र योगेश अत्रे म्हणून यांच्याबरोबर ते ट्युशन घ्यायचे. त्यातून त्यांना त्याची ट्युशन घ्यायची, ते 32 रुपये मिळायचे. त्यामध्ये दोघांच्या वाटणे असायचे. तसेच ते जाम सॉस बनवणाऱ्या कंपनीची एजंट म्हणून सुद्धा त्या काळात काम करायचे. त्यातून त्यांना दरमहा 23 रुपये मिळायचे.
याच काळात घर फ्लॅट रंगवण्याचे कंत्राट त्यांनी घ्यायचे. त्यांच्या हाताखाली 4 ते 5 कामगार त्यांनी त्यावेळेला ठेवले होते. प्रत्येक फ्लॅटमागं किमान 5,000 रुपयांनी नफा मिळायचा. त्यातून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं, नोकरीला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं आपण बघतो. हे सगळे इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ते. आणि अशा परिस्थितीत हा शिकलेला आपल्या भागातला मनुष्य आज 2,000 कोटीचा व्यवसाय सांभाळतोय, हे लक्षात घ्या. देखभाल असेल, साफसफाई असेल, आदरातिथ्य, राष्ट्रपती भवन आहे त्यांच्याकडे स्वच्छतेसाठी. आता जी तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स 108 सेवा आहे ना, ती BVG ग्रुपची आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता सध्या ही उद्योजकता विकास खूप विकसित झालेली आहे. विशेषतः सेवा उद्योजकता याच्यामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी सेवा देणारे सेवा पुरवणारे समोरासमोर यावे लागत असत, परंतु आता वेब आधारित पद्धती किंवा मोबाईल ॲपसारख्या आभासी पद्धतीने सेवा वितरित केल्या जातात. हे मी तुम्हाला आत्ताच बोललो, फक्त डिटेल इथं आहे. ग्राहकांना सर्वसाधारणपणे अमूर्त क्रियेतून मूल्य प्राप्त होते आणि ग्राहक सेवा त्याचाच एक भाग आहे. ही अमूर्त क्रिया आहे. तुम्ही ती घेत असतानाच त्याचा आनंद घेऊ शकता. त्याचं चांगलं वाईट आहे ते ठरवू शकता. आता सेवा उद्योजकता म्हणजे व्यावसायिक किंवा तज्ज्ञांचा समूहाचा एक उपक्रम जो आपल्या ग्राहकांच्या हितासाठी कार्य पूर्ण होण्यासाठी सहाय्य करतो. ग्राहक हित साधण्यासाठी तो कार्य करतो. म्हणजे सेवा उद्योजकता ही इतर उद्योजकतेसारखी नाही, कारण सेवा या अमूर्त असल्यामुळे त्या वितरित करण्यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये वैयक्तिक श्रम आणि कुशलता, आणि अत्यंत त्या गरजेच्याही असतात. उदाहरणार्थ बघा, आपण घर विकत घेण्यासाठी रिअल इस्टेट एजंटचा सल्ला घेऊ शकतो, कारण आपण त्याच्या कौशल्याचा, वाटाघाटीच्या कौशल्याचा आणि आवश्यक कराराच्या ज्ञानाचा फायदा घेऊ शकतो. त्याला डीलिंग कसं करायचं माहिती असतं, निगोशिएशन कसं करायचं माहिती असतं, आणि कायद्यातील ज्या काही बाबी असतात त्या संदर्भातल्या, रिअल इस्टेटच्या संदर्भातल्या, त्याचंही ज्ञान त्यांना असतं. त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तो सल्ला देणारा म्हणजे हे घर घ्या असं नसतंय. ते का घर घ्या, कोणाकडून घ्यायचं आहे, त्याच्याशी निगोशिएशन करणं, किमतीच्या संदर्भात असेल किंवा सेवा सुविधेच्या बाबतीमधलं असेल, आणि त्याच्या संदर्भातली डॉक्युमेंटरी सगळे ज्या काही गोष्टी असतील त्याची फुलफिलमेंट असेल, या संदर्भात तो तुम्हाला माहिती देत असतो, ज्ञान देत असतो. त्यामुळं तो सल्ला आला. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींचं स्वरूप बदललेलं आहे. आता संकल्पना काय आहे ही थोडक्यात आपण लक्षात घेऊया. सेवा उद्योजकता ही संकल्पना आपल्या भारतासारख्या किंवा आपल्यासाठी नवीनच आहे. विकसित देशामध्ये ही संकल्पना खूपच पूर्वीपासून आहे, आपल्याकडे नवीन आहे. परंतु भारतासारख्या विकसित देशात अलीकडच्या काळात ही संकल्पना खूप वेगाने विकसित होत आहे. कारण रोजगार मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होतो, त्याच्यात निर्यात होते आणि राष्ट्रीय मिळकतसुद्धा वाढते. FDI सारखा भाग, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, सेवा सर्व्हिस सेक्टरमध्ये होते. भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सेवा उद्योजकता ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेली आजही आपल्याला दिसून येतं. अजूनही याच्यामध्ये आपण बघणार आहे, आपल्याला पुढं टॉपिक आहे याच्यामध्ये अंतर्गत सेवा क्षेत्रातील संधी. अजूनही खूप याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारण्यास किंवा संधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला दिसून येते. आता जागतिक आर्थिक महामंदी असेल आणि संकट जे पूर्वी आपल्याकडे होऊन गेलं, त्यामुळे सेवा क्षेत्राची स्थिती आणि दृष्टिकोन बदललेला या ठिकाणी आढळतो. परंतु या क्षेत्राने पुन्हा एकदा त्याचे पुनर्जीवन आणि वाढीकडे लक्ष दिलेलं आहे. हे जरी जागतिक महामंदी आली, संकट जरी अनेक आली, मानवी असतील, आपत्ती असतील, नैसर्गिक वगैरे, तरीसुद्धा सर्व्हिस सेक्टरचा स्थितीने म्हणजे सिच्युएशन आणि अप्रोच बदलला आणि नव्या दृष्टिकोनातून त्याचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या क्षेत्रातील वाढत्या संधी भरपूर आहेत. देशभरात
बऱ्याच तरुणांना रोजगार यामुळे उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येतो. आणि भविष्यात आपल्याला यश मिळवायचं असेल तर FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ते आकर्षित करीत असतं. या क्षेत्रातील आव्हानं पण भरपूर आहेत, कारण या सेवामध्ये भारताची स्पर्धात्मकता टिकवून ठेवणं, कारण सर्व्हिस सेक्टरसाठी स्पेशलाइज्ड आणि स्किल्ड ह्युमन रिसोर्स लागतो. आणि भारताच्या बाबतीमध्ये स्किलचा विचार केला तर भारतामध्ये स्किलचं प्रमाण, हे जे स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस आहेत ते फार कमी आहे. अनस्किल्ड लेबर जे असत आहेत पण त्याचा उपयोग नाही. आता दूरसंचार किंवा IT सारखे किंवा पर्यटन, शिपिंग सारख्या काही पारंपरिक क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचे भारताला आणखी एक आव्हान असं आहे की ज्या ठिकाणी अन्य देशाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गोवा बघतो, राज्य संपूर्ण पर्यटनावर चालतं. थायलंड सारखा देश असेल, 100% तो पर्यटनावर चालतो. असे असंख्य देश आहेत. तथापि या क्षेत्रात भारताची क्षमता खूपच जास्त आहे, हे लक्षात घ्या. फक्त ती युटिलाइज करणं आवश्यक आहे. फक्त माझ्याकडे आहे म्हणून चालणार नाही, ते दाखवा, त्याचा परिणाम दाखवा, उपयोग दाखवा, रिझल्ट दाखवा. अशा प्रकारे भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं स्वप्न साकार करावायचं असेल तर भारतासमोर असलेल्या या आव्हानांना सामोरं जाण्याची गरज आहे. आता मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग चाललाय, त्याच्याबद्दल परवा माहिती आलेली वर्तमानपत्रामध्ये. म्हणजे काही सिटीज त्या रस्त्याच्या कडेला विकसित होणार आहेत. आणि या, आता तुम्ही म्हणा रस्ता बांधला, पण ह्या रस्त्यामुळं रोजगार मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. कारण त्या प्रमाणामध्ये उद्योग, व्यवसाय, धंदे, व्यापार वाढणार आहे आणि त्यासाठी रोजगार करणारे लोक त्यांना आवश्यक आहेत. पण या संदर्भातली जी आव्हानं आहेत ते आव्हानं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायला पाहिजे. रस्ते ह्या देशाच्या रक्तवाहिन्या असतात. जसं शहरामध्ये आपल्या रक्तवाहिन्याला महत्त्व असतं, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रस्त्यांना महत्त्व असतं. रस्त्याचं जाळं जेवढं विकसित असेल तेवढा तो देश विकसित होतो, कारण वेळ, पैसा, श्रम याच्यात सगळ्यात बचत होते. ही गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची आहे आणि ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज दुसऱ्या युनिटला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हे जे दुसरं युनिट आहे, हे दुसरं युनिट आपल्याला माहिती आहे सेवा उद्योजकता आणि कृषी उद्योजकतेच्या संदर्भातलं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी खूप आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. किंवा उद्या तुम्हाला याच सेक्टरमध्ये तुम्ही असाल, एखादा उद्योग व्यवसाय कराल, ह्यातले एखादे एंटरप्रेन्योर कराल. कालच मी एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी मला इव्हेंट मॅनेजर भेटला होता. त्याच्याबरोबर मी 15-20 मिनटं चर्चा करत होतो. आपल्या TYला इव्हेंट मॅनेजमेंट आपण टॉपिक घातला आहे. म्हणजे वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज करून तुम्हाला देणं, हा सुद्धा आता सेवा सेक्टरमधला मोठ्या प्रमाणावरती भाग शहरामध्ये विकसित झालेलाच आहे. पण आमच्या ग्रामीण भागामध्ये पण ह्याच्यासाठी जो इव्हेंट मॅनेजर असतो किंवा त्याच्यामध्ये काम करणारा असतो, तो डिझाईन किंवा लॉजिक या बाबतीमध्ये पराकोटीचा स्किल्ड असावा लागतो. आणि त्याच्या स्किलवरतीच त्याची माउथ पब्लिसिटी होते आणि त्याचा गौगो होतो. 2-4 जिल्ह्यामध्ये त्याचं नाव होतं. आणि मग हे इव्हेंट करायचं तर त्याला बोलवा, हे डेकोरेशन करायचं तर त्याला बोलवा. डेकोरेशन म्हणजे इव्हेंट मॅनेज नुसतं नव्हे, त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो दुसरा टॉपिक आहे हा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. किंबहुना भविष्य काळातलं ते कदाचित आपलं करिअरसुद्धा असू शकेल. या दृष्टिकोनातूनच तुम्ही या विषयाकडेही पाहताय, पण त्यातल्या त्यात या टॉपिककडेही पाहावं
अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्ही निश्चितपणे त्याचा विचार कराल आणि भविष्यात त्या दृष्टीने वाटचाल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचं मी माझं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद.